लष्करी प्रशिक्षण संस्थांमध्ये बोगस जवानांची भरती करणाऱ्या सूत्रधाराला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे। या रॅकेटचा सूत्रधार आणि माजी लष्करी अधिकारी सुप्रीत सिंग रंधवाला अटक करून नाशिकमध्ये आणण्यात आला। त्याच्या मुसक्या आवळल्यामुळे रॅकेटची पाळमुळं खोदण्यात नाशिक पोलिसांना यश मिळाले। लष्करात माजी अधिकारी असलेला सुप्रीत सिंग रंधवा हा सैनिक घर या संस्थेच्या नावाने आपला बनावट आर्मी रिक्रुटमेंट सेंटर चालवायचा। या माध्यमातून त्यांना नागपूरमधल्या गार्ड रेजिमेंट, नगरच्या MRRC, त्याचबरोबर नाशिकच्या आर्टिलरी आणि पुण्यातल्या लष्करी संस्थेमध्ये बोगस जवानांची भरती केल्याचं उघड झालंय। दरम्यान या प्रकरणी अजून एका लष्कराच्या माजी अधिकाऱ्याला अटक होण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। हे जे कर्नल रिटायर्ड आहेत यांची एक दिल्लीला एक इन्स्टिट्यूशन आहे, त्याचं नाव आहे सैनिक घर। याच्या माध्यमातून काही मुलं तिथे रिक्रुटमेंटला यायचे आणि आम्हाला याच्यामध्ये आणखीन एक आरोपी हवा आहे, त्याचं नाव आम्ही डिक्लेअर करणार नाही, तो यांच्या संपर्कात होता आणि जो आम्ही आरोपी अटक केलेला आहे गिरीराज, तो त्यांच्या देखील संपर्कात होता आणि गिरीराजला या मुलांना जो आम्हाला वॉन्टेड आरोपी आहे त्याच्याशी संपर्क करून देण्यामध्ये देखील रंधवा आहेत। आता याच्याकडनं आम्ही ऑफिसमधून काही हार्ड डिस्क जप्त केलेल्या आहेत, काही कॉम्प्युटर्स आम्ही जप्त केलेले आहेत, काही फाईल्स आम्हाला अजून पाहायच्या आहेत। त्याला आज आम्ही कोर्टात प्रोड्यूस करणार आहोत आणि PC मागून त्याच्यानंतर पुढचा तपास निष्पन्न होईल।